बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापूरच्या उजळवाडीमध्ये मदतनीस कर्मचारी महिलेच्या मुलानं हवेत गोळीबार केलाय। सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचं पिस्तूल त्यानं चोरलंय। गावाच्या माळावर फटाके उडवल्यासारखं त्यानं दिवसभर फायरिंग केलंय। अल्पवयीन मुलानं 34 पेक्षा जास्त राऊंड फायर केल्याची माहिती मिळतेय। संबंधित सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या पिस्तूलचा परवाना रद्दसाठी प्रस्ताव देण्यात आलेला होता। गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडून घटनेचा तपास सध्या सुरू आहे। विजय केसरकर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। विजय, कोल्हापूरच्या उजळवाडीची धक्कादायक घटना आहे ती घडलेली आहे। संबंधित जो मुलगा आहे त्याची आई एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी मोलकरीण म्हणून आहे आणि आई बरोबर कामात मदत करण्यासाठी हा मुलगा सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरात आला होता। ज्यावेळी हा साफसफाई करत होता, ज्यावेळी कपाटाची साफसफाई करत असताना त्या कपाटाच्या लॉकरमध्ये त्याला पिस्तूल दिसलं। त्याचबरोबर त्या ठिकाणी जिवंत राऊंड देखील त्याला मिळाले आणि त्याने ती साफसफाई करत असताना खिशामध्ये घातली आणि तो तिथून बाहेर पडला। गावाच्या माळावर जाऊन त्याने अक्षरशः म्हणजे फटाके उडवल्यासारख्या फायरिंग आहे ते केलेलं आहे। सुदैवाने यात कुठलेही जीवितहानी झाली नाही। मात्र या सगळा प्रकार होत असताना त्या ठिकाणी साऊंड सिस्टीम चालू होता आणि त्यामुळे नागरिकांना हा आवाज आहे तो आला नाही। मात्र हे सगळे पिस्तूल चोरीला गेले, राऊंड चोरीला गेले याची ज्यावेळी माहिती या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना झाली त्यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि मग हा सगळा प्रकार आहे तो उघडकीस आला। या मुलानं 34 राऊंड फायर केले आणि युट्यूबवर बघून त्यामध्ये राऊंड कशी लोड करतात हे देखील त्यांनी सांगितल्याची माहिती पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितली आहे। त्यामुळे एक धक्कादायक प्रकार आहे तो या कोल्हापूरमध्ये घडलेला आहे। आता या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे जे पिस्तूलचा परवाना आहे तो रद्द करावा अशा पद्धतीने खरे विषय। त्यामुळे अत्यंत धक्कादायक प्रकार कोल्हापूरमध्ये घडलाय। सुदैव इतकंच की कोणालाही इजा झाली नाही, जीवितहानी झाली नाही। धन्यवाद विजय दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।